नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 25 जून. सदाचरण परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे होणार नाही. जितका अर्थ कळला तितके कृतीत आणायचा प्रयत्न करावा. परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला हवा. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधला. परमार्थ साखरेसारखा आहे. प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच लागतो. परमार्थाला सदाचरण असणे आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ आहे. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. सदाचरणाने वागा. धन्यवाद.